पंडित देशमुख यांची हत्या जी झाली ती अतिशय निर्घृणपणे झाली. 56-57 वार त्यांच्यावर करण्यात आले होते. एक वार तेवढा झाला असता तरी मरतो होता, असे 56 वार केले, ती जीभ बाहेर काढली गेली होती. मर्डर केल्यानंतर मराठीच्या अगोदर पंडित देशमुख पाणी करत असताना ह्या बाळाराजे पाटलांनी त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका केली होती. ह्याचा अर्थ असा आहे की साक्षीदार फोडले गेले आणि म्हणून कदाचित हे लोक निर्दोष सुटले. पंडित देशमुखची हत्या 20 वर्षानंतर आरोपी जर त्याचा मोकाट फिरतोय, त्याला फाशी झाली पाहिजे ना. शिवसैनिकाची जी हत्या झालेली आहे त्याचा रिव्हेंज हा न्यायिक मार्गाने आम्ही घेऊ आणि त्याच्याकरता वेळ पडल्यास हरीश साळवेंसारखे ज्येष्ठ विधिज्ञ, देशातले क्रमांक 1चे वकील याकरता आपण हायकोर्टामध्ये उभे करू, अशा पद्धतीचं आज अभिवचन एकनाथ शिंदे साहेबांनी इथं आल्यावर दिलेलं आहे. नमस्कार, story.comच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी आता सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळमध्ये आहे. मोहोळ हे गेल्या 2-3 आठवड्यांपासून, साधारण महिनाभरापासून फार चर्चेत आहे. कारण इथे राजन पाटील विरुद्ध उज्ज्वला थिटे यांचा वाद समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात हे प्रकरण गाजलं. राजन पाटलांच्या दहशतीविषयी अनेक खुलासे त्यांनी केले. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. निवडणूक शेवटी बिनविरोध झाली. मात्र या सगळ्या दरम्यान अजितदादांना जेव्हा राजन पाटलांच्या मुलाने चॅलेंज दिलं, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी एक आरोप केला होता की तू 302चा आरोपी आहेस, तू काय यावर बोलतोस. त्यानंतर या प्रकरणाची, त्या 302च्या प्रकरणाची चर्चा झाली. यावरतीच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाचं भाष्य केलं आहे. ते म्हणजे ज्या व्यक्तीची हत्या झाली तो एक शिवसैनिक होता आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आपण राहणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेतून थेट जाहीरपणे सांगितलं आहे. हे प्रकरण चर्चेत का आलं होतं, काय होतं, याच्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः उमेश पाटील आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलं आहे, तुम्ही सर्वात पहिला आरोप केला होता, त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्याला कसं महत्त्व आहे? नाही, निश्चितपणे महत्त्व आहे. कारण मोहोळमध्ये 20 वर्षापूर्वी म्हणजे साधारण 2005 साली पंडित देशमुख या शिवसेना उपतालुका प्रमुख यांचा राजन पाटील यांना त्यावेळेला विरोध केला म्हणून त्यावेळेला त्यांची हत्या करण्यात आली. आणि त्यातला मुख्य आरोपी जो आहे ते बाळराजे पाटील हे त्यातले आरोपी होते आणि इतर 12-13 जण त्या ठिकाणी नाव होतं ना. बाळराजे पाटील फरार होते आणि फरार असताना 2 महिने ज्या वेळेला ते फरार होते त्यावेळेला उज्ज्वला थिटे यांचे मिस्टर हेच बाळराजे पाटील यांची काळजी घेण्याच्याकरता त्यांच्यासोबत होते. कारण उज्ज्वला थिटे यांचे मिस्टर महादेव थिटे हे बाळराजे पाटील यांच्या बँकेमध्ये सेक्रेटरी होते त्या ठिकाणी आणि त्यामुळं त्यांच्याकडेच ते नोकरीला असल्यामुळं त्यावेळेला ते फरार असताना सोबतच होते. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की पंडित देशमुख यांची हत्या जी झाली ती अतिशय निर्घृणपणे झाली. 56-57 वार त्यांच्यावर करण्यात आले होते. मेडिकल रिपोर्ट असं सांगतो की त्या 56-57 पैकी एक जरी वार तेवढ्या तीव्रतेचा असता तरी माणूस मरतो. मग माणूस एक वार तेवढा झाला असता तरी मरतो होता, असे 56 वार केले, ती जीभ बाहेर काढली गेली होती आणि हातपाय मोडले होते. आणि ह्याच्यामध्ये पाणी मागत असताना म्हणजे मर्डर केल्यानंतर मराठीच्या अगोदर पंडित देशमुख पाणी करत असताना ह्या बाळाराजे पाटलांनी त्यांच्या तोंडामध्ये लघुशंका केली होती, असं सगळे लोक सांगतात. त्यावेळेसची घटना ज्यांनी त्यांना माहिती आहे या बाबतीतलं. आणि आपण संतोष देशमुखचं प्रकरण आपण बीड जिल्ह्यातलं जे आहे खून, मर्डर अशा बातम्या आपण रोज वाचत असतो. परंतु संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये सगळं राज्य का पेटलं, एवढा का तो विषय गाजला, तर अतिशय निर्घृणपणे ते केलेली हत्या. माझं असं मत आहे की पंडित देशमुखची त्याच्याही पेक्षा जास्त निर्घृणपणे केलेली आहे. शेवटी हत्या ही हत्याच आहे, परंतु किती यामध्ये या लोकांनी त्या काळामध्ये दहशत माजवली याचं कुठेही चर्चा झाली नाही. कारण त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, प्रिंट मीडिया फक्त एकटाच होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यावेळेला नव्हता, मोबाईल्स नव्हते आणि या कारणामुळं तो विषय त्यावेळेला या जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिला. विधानसभेत वगैरे विषय गाजला, परंतु 13च्या 13 आरोपी निर्दोष सुटले. आता
न्यायमूर्तीवर आपण कधी संशय घेत नाही, परंतु त्यावेळेला त्या न्यायालयामध्ये ज्या न्यायाधीशांनी निकाल दिला, सकपाळ म्हणून त्यावेळेला जज होते, त्यांनी रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवशी निकाल दिला आणि यांना निर्दोष सोडला. सर्व आरोपींना निर्दोष सोडला. पण हे सांगितलंच नाही की मग त्यांनी किमान असा आदेश तरी द्यायला पाहिजे होता की मग मर्डर केला कुणीतरी केला. पंडित देशमुख मग त्यांचं हत्या जी झाली ती केली कोणी? ह्या 13 जण निर्दोष आहेत, हत्या केली कोणी याचा काय तपास नाही. त्यावेळेला जे साक्षीदार होते त्या साक्षीदारांपैकी काही साक्षीदार हे होस्टाईल झाले. मग जे होस्टाईल झाले त्यांची फार मोठी आर्थिक प्रगती नंतरच्या काळात झाली. ते गरीब लोक होते. मग पुढून जी आर्थिक प्रगती झाली त्या साक्षीदारांची, त्यांना याच लोकांच्या कडनं कर्ज दिली गेली, यांच्याच बँकांमधून कर्ज दिली गेली, यांच्या कारखान्यांचे टेंडर मिळाले, कामं मिळाली त्यांना, काही लोकांना गाळे मिळाले, कमर्शियल गाळे मिळाले. ह्याचा अर्थ असा आहे की साक्षीदार फोडले गेले आणि म्हणून कदाचित हे लोक निर्दोष सुटले. ह्याची पण इन्व्हेस्टिगेशन झाली पाहिजे ना. पंडित देशमुखची हत्या 20 वर्षानंतर आरोपी जर त्याचा मोकाट फिरतोय, त्याला फाशी झाली पाहिजे ना. मग उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकार अपिलात गेले. 20 वर्ष झालं ते अपील बोर्डावरच कसं येत नाही? हायकोर्टमध्ये. माझ्या डोळ्यासमोर कितीतरी केसेस आहेत की अशीच एक आमच्या नरखेडमधली मर्डर झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांना खालच्या न्यायालयातनं सजा लागली, ते उच्च न्यायालयात गेले, तिथं सजा कायम झाली आणि आता सुप्रीम कोर्टात मॅटर पेंडिंग आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या सजा पूर्ण झाल्या. मग उच्च न्यायालयामध्ये त्यांचं अपील जे गेलं होतं, राज्य सरकार त्या दुसऱ्या केसेसमध्ये जे अपिलात गेलेलं होतं त्याचे निकाल पण लागले 10 वर्षाच्या आत, आणि ह्याचं 20 वर्ष झालं बोर्डावरच येत नाही. त्यामुळे हे टॅली केलं पाहिजे. 2005 साली राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या केसेसचे निकाल जे लागलेले आहेत, राज्य सरकारच्या वतीनं अपिलात गेलेल्या केसेस हायकोर्टात किती आहेत आणि त्यापैकी किती बोर्डावर आल्या आणि बोर्डावर एकही न आलेल्या केसेस किती आहेत? आता व्हिक्टिमच्या फॅमिलीने आजपर्यंत याचा पाठपुरावा नाही केला ना. त्यांनाही मर्यादा आल्या, परिस्थिती, अनेक अडचणी, परत अजून मुलांच्या बाबतीमध्ये काही वेगळं काहीतरी घडायला नको. कदाचित त्यांनी पाठपुरावा केला, त्यांना यश आलेलं नाही. हायकोर्टमध्ये अद्यापपर्यंत बोर्डावरच केस येत नाही, ही बाब संशयास्पद आहे. हायकोर्ट कधी मॅनेज होत नाही. पण हायकोर्टाची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय यंत्रणा असते खाली, ते काही जज नसतात, ते राज्य सरकारचे कर्मचारी असतात. कदाचित त्यांच्या लेवलला काय झालं असेल तर माहीत नाही, पण याची इन्क्वायरी झाली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब आज इथं प्रचाराच्या निमित्तानं मोहोळमध्ये आले होते. ते शिवसेनेचे प्रमुख आहेत. धनुष्यबाण घेऊनच त्यावेळेला पंडित देशमुख शेवटचा श्वास त्यांनी घेतला होता. त्यामुळं शिवसैनिकाची जी हत्या झालेली आहे त्याचा रिव्हेंज हा न्यायिक मार्गाने आम्ही घेऊ आणि त्याच्याकरता वेळ पडल्यास हरीश साळवेंसारखे ज्येष्ठ विधिज्ञ, देशातले क्रमांक 1चे वकील याकरता आपण हायकोर्टामध्ये उभे करू, अशा पद्धतीचं आज अभिवचन एकनाथ शिंदे साहेबांनी इथं आल्यावर दिलेलं आहे. बाळराजेंनी जेव्हा अजितदादांना चॅलेंज दिलं तेव्हा तुम्हीच हे सगळं मॅटर बाहेर काढलं होतं. त्यांचा आरोप तुम्हीच केला होता की 302चा आहे. त्यानंतर राजन पाटलांनी काही वेळात येऊनच माफी मागितली होती अजितदादांची की माझं जे काही वैभव आहे, आशिया खंडातली सुपरफास्ट माफी, असं त्याचं वर्णन लोकांनी केलं, सर्वात वेगवान माफी. तर त्यांना ह्या गोष्टींची सगळ्या जाणीव झाली की काय जुन्या गोष्टी आहेत या पुढे येऊ शकतात जर अजितदादांसोबत आपण वाकड्यात गेलो किंवा जर त्यांच्यासोबत वाद पेटवला तर? ते गेले काय नाही गेले काय, पापं ही ह्या जन्मातली ह्या जन्मातच फेडावी लागतात. यांची पापं इतकी भयंकर आहेत, ती सगळी यांना याच जन्मी त्याची परतफेड करावी लागणार आहे. पण एवढे वर्ष तुमच्याच पक्षात ते होते, एवढे वर्ष तुम्ही स्वतः एका पक्षात असून आजपर्यंत कधीच काही बोलला नाहीत किंवा कुठलीही घटना आजपर्यंत त्यांची कधीच समोर आली नाही का? आजपर्यंत हे समोर येत नव्हतं? माझं सोशल मीडिया चेक करा, मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी सगळी प्रकरणं यांची बाहेर काढली, तेही एकत्र पक्षात असताना. पवार साहेबांचा पक्ष आणि आमचा एकत्र असताना पण मी उघडपणे विरोधात यांच्या टीका केलेली आहे.
त्यावेळेला कदाचित तुमच्यापर्यंत ती पोचली नसेल. राजन पाटील आणि उमेश पाटील हा संघर्ष जो आहे तो याच पद्धतीनं मी सगळी यापूर्वी मान्य केलेली आहे. त्यांनी साखर कारखाना खाजगी केला असेल, सहकारी साखर कारखाना खाजगी केला गेला, हे भारतातलं पहिलं आणि एकमेव उदाहरण आहे. म्हणजे थोडक्यात सरकारी प्रॉपर्टी स्वतःच्या नावानं करून टाकली. एक 500,000 कोटीची प्रॉपर्टी असेल. साखर कारखाना म्हणजे असतंच ना तेवढं. एवढी मोठी प्रॉपर्टी ही लोकांच्या मालकीची, सहकारी कारखाना तो हडप केला. असे अनेक विषय मी बाहेर काढले होते. तुम्ही 5-7 वर्ष ते बरेच विषय बाहेर काढले. जेव्हा मी पक्ष त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला मी पक्षाचा राजीनामा दिला आणि आम्ही त्यांच्या विरोधातला आमदार सगळ्यांनी आम्ही एकत्रित येऊन आमदार त्याचा पाडला, आमचा आमदार निवडून आणला. तुम्ही 5-7 वर्षापासून सत्तेच्यावरच करतात पाठपुरावा केला, पण तुमचे नेते एकच, तेव्हा अजितदादा होते, आजही अजितदादा आहेत. अजितदादांच्या कानावर तुम्ही कधी गोष्टी घातल्या असतील की आमच्या तालुक्यात असं आहे, दादांचं काय म्हणणं होतं यावर? अजितदादांच्या कानावर मी व्यक्तिशः तक्रारी कधी कधी करायला जात नाही. एवढं सगळं चाललं होतं, त्यांच्या कानावर सगळं जात होतं. अजितदादाच्या जात होतं, पवारसाहेबाच्या जात होतं, सुप्रियाताईच्या जात होतं, सगळ्या राज्यातल्या सगळ्याच्या जात होतं. पण स्टॉलवर्ड लीडर आमदार निवडून आणतात. 3 वेळा सलग आमदार निवडून आणला, स्वतः 3 वेळा निवडून आले. मग या प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये आम्हाला जर हा आमदार निवडून आणून देतो, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून देतो, सोसायटी निवडून आणून देतो, राजकीयदृष्ट्या ज्यांचं उपयोजन मूल्य हे उमेश पाटलांपेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे, असं ज्या वेळेला व्यावहारिक दृष्टिकोनातून बघितलं तर कशाला वरिष्ठ तर काय बोलतील. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. मी मोहोळ तालुक्यातला आहे. मला या भागातल्या लोकांचं हे जे त्यांच्यावर जो या पद्धतीची दहशत आणि गुलामगिरीचं वातावरण आहे, याच्यातून लोकांना बाहेर काढण्याच्या करता मी या ठिकाणी पक्षाबरोबर नाही, परंतु या सिस्टमच्या विरोधात बंड करून त्यांना त्याची अद्दल घडवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न केला आणि काही प्रमाणामध्ये आम्हाला यश येते. तुम्ही अद्दल घडवणार म्हणतात. आता विषय ह्या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने हा पुढे आला होता, पण या निवडणुकीत शेवटी जे व्हायचं तेच झालं. तुम्ही एवढ्या अडचणी असतानाही अर्ज भरला, सगळं केलं, पण शेवटी जे व्हायचं त्यांना अपेक्षित जो निकाल होता तोच आज डोळ्यासमोर आहे. आता या निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात किंवा याच्यात तुमच्याकडे पर्याय काय आहेत? बिनविरोध झाले म्हणून ते आता नाचायला लागलेले आहेत. बरोबर आहे. केवढी मोठी मिरवणूक काढली बघितलं ना तुम्ही, आणि खांद्यावर घेऊन नाचत होते. आणि त्या धुंदीमध्येच त्याने अजितदादांना चॅलेंज केलं. म्हणजे कुस्तीच खेळली नाही, समोर पैलवानच नाही, आखाड्यात गेलाय, गोल चक्कर मारली आखाड्याला, पैलवान नाहीच आहे कुस्ती खेळायला, आणि मी जिंकलो म्हणून नाचायला लागलाय. असा मूर्ख पैलवान कुठल्याही आखाड्यामध्ये असू शकत नाही. त्याचा आनंद काय, नाचताय काय, फुगड्या काय खेळताय, मिशीवर ताव काय मारताय, शोभतंय का तुम्हाला? आणि ज्या अजितदादांनी, पवारसाहेबांनी एवढं मोठं साम्राज्य तुम्हाला उभं करण्याच्या करता आयुष्यभर सहकार्य केलं, त्यांच्या जीवावर तुमचा कारखाना उभारला, त्यांच्या जीवावर तुमची सोसायटी उभा राहिल्या, त्यांच्या जीवावर तुमचे वेगवेगळ्या फॅक्टऱ्या उभा राहिल्या, त्यांच्या जीवावर आज गाडी, घोडा, बंगला हे सगळं जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे, ज्या पवारांच्या जीवावर उभं राहिलं, तुम्ही त्या पवारांना एकेरी नावात उल्लेख करून चॅलेंज करता. म्हणजे किती मगरूर आहे, किती कृतज्ञ लोक आहेत, किती माज आहे. आणि हा माज पैशाचा आणि सत्तेचा आलेला आहे. आणि ज्या वेळेला सार्वजनिक जीवनातली माणसं अशा पद्धतीनं अतिसत्ता झाल्यानंतर माज आणि मस्तीखोरी करायला लागतात, त्यावेळेला सर्वसामान्य माणसं त्यांना जमिनीवर खाली खेचतात. आणि ही विनाशकाली विपरीत बुद्धी आहे. महाराष्ट्रानं सगळ्या बघितलं. 15 दिवस झालं नाही तुम्ही भाजपमध्ये गेलात तर लगेचच तुम्हाला एवढी मस्ती आली का? तर आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री म्हणून का? तर आता आमच्या पक्षाचा गृहमंत्री म्हणून का? तर आता आम्हाला कसंही पोलीस स्टेशन आमच्या मर्जीनं वापरता येईल म्हणून. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करण्याची आम्हाला अपॉर्च्युनिटी भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे मिळाली आणि त्या मस्तीतून बाळाराजे पाटलांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. जर यांना उमेश पाटील यांच्याबद्दल जर एवढा राग होता किंवा उमेश पाटलाच्या संदर्भानं जर अडचण वाटत होती आणि तर मग तुम्हाला पक्ष सोडायचा होता, तर मग तुतारीमध्ये जायचं होतं ना. पवारसाहेबांचे तर आयुष्यभराचे उपकार आहेत, जायचं होतं. पवारसाहेबांना सध्या गरज आहे लोकांची, तिथं का नाही गेलात? मग काँग्रेसमध्ये जायचं होतं. भाजपमध्येच का गेलात? तर सत्ता पाहिजे आणि सत्तेचं कवच पाहिजे. कशासाठी पाहिजे? यांची पापं झाकण्यासाठी आणि नवीन पापं करण्यासाठी. म्हणून आणि याच्यामध्ये माझ्या पक्षाच्या लोकांचा दोष आहे का? तर मला त्यांना दोष द्यावा वाटत नाही. कारण राजकारणामध्ये सगळ्याच पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवरून एवढं खाली खोलवर जाऊन बघितलं जात नाही. डे टू डे आम्हाला तुम्हाला सगळ्याला अनुभव येतो, त्यामुळे आम्ही आमचा लढा देतो. या सगळ्यात तुम्ही शेवटचा पक्ष, तुम्ही मित्रपक्ष आहात म्हणून तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो की
भाजपातील बऱ्याच नेत्यांवर आरोप होतात की मुख्यमंत्र्यांच्या जवळकीचा फायदा घेऊन अशी दहशत ते माजवतात किंवा हे होतात. मित्रपक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? तुमच्या नेत्यांपर्यंत तुम्ही कधी ह्या गोष्टी पोहोचवणार आहात, त्यांना सांगणार आहात की खाली लोकांना काय त्रास होतोय? हे काय फक्त भाजपमध्ये आहेत असं नाही. मला हे बघा, मला दुटप्पीपणा अजिबात आवडत नाही. माझा पक्ष तेवढा फार स्वच्छ आहे आणि इतर मात्र सगळे घाणेरडे आहेत. आम्ही फार नीतिमत्तेनं त्या ठिकाणी आणि नैतिक चौकटीमध्ये आम्ही काम करतो आणि बाकीचे पक्ष अनैतिक चौकटीतनं चुकीच्या लोकांना प्रोटेक्ट करतात असं मी म्हणणार नाही. सगळ्याच पक्षांची परिस्थिती जवळपास एकसारखी आहे, कमी किंवा जास्त असेल. त्यामुळं सर्वच पक्षाच्या वरिष्ठांनी आणि सगळ्या लोकांनी याच्या संदर्भामध्ये एक ठरवलं पाहिजे की समाजामध्ये फार अपप्रवृत्ती आणि फार चुकीचे लोक जे आहेत आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिल्यामुळं त्यांनी सर्वसामान्य माणसांवर अन्याय अत्याचार चालवलेला आहे, अशी माणसं जी आहेत ही सत्तेतून बाहेर केली पाहिजे. जर राजकीय पक्षांनी हे काम नाही केलं तर माणसं, सर्वसामान्य माणसं हे त्यांना बाहेर केल्याशिवाय राहणार नाहीत. तर हे होते उमेश पटेल, ज्यांनी त्यांच्याच तालुक्यातली परिस्थिती सांगितली. गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करतायत आणि आज एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलं त्या पार्श्वभूमीवर त्यांचं मत या मुलाखतीमध्ये जाणून घेतलं आहे. तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत नव्या जिल्ह्यात.